सामना आता आपण पाहणार आहोत. वरद एंटरप्राइजेस बामण डोंगरी संघनायक संदेश पाटील आणि पुनश्च एकदा आपण पाहतोय भानुदास म्हात्रे. श्रियांश गौरांश 11 बामण डोंगरी ब्लास्टर. जो संघ जिंकेल जरूर आम्हाला माहिती मिळेल सुपर 8 मध्ये जाईल. आज एक संघ क्वालिफाय झाला जरूर प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा आणि यातून विजय होणारा संघ आता क्वालिफाय होणार आहे. सिल्वर ट्रॉफीची स्पर्धा. चला फिल्डिंग टीम दोन्ही आघाडीचे फलंदाज सरकलेत. वरद एंटरप्राइजेस बामण डोंगरी. मागचा सामना सुद्धा आपण पाहिला रोहन करत काय भन्नाट खेळला होता पहिल्या मॅच मध्ये आणि आता तीच अपेक्षा आहे महत्त्वाच्या सामन्यामध्ये जर चांगलं योगदान झालं आणि यासाठी आता इथून मेहनत घ्यावी लागेल. या सामन्यामध्ये भानुदास म्हात्रे या संघाचं नेतृत्व करतात. मागच्या सामन्यामध्ये भानुदासचं षटक आपण पाहिलं कमालीचं राहिलं. मेडन ओव्हर 4 विकेट. आज विनोद भगतची हॅट्रिक पाहिली प्रणय आपण 4 विकेट भानुदासचा मेडन ओव्हर पाहिलं. आज चांगली खेळी पाहिली रोहनची. आज बॅटिंग पॉईंटची डिटेल्समध्ये पाहिलं मनोज नाईक इन ॲक्शनमध्ये त्यांना आपण ऑन जरूर सपोर्टर्स आहेत जरूर आपण इथे पाहते. 2 नाद करताना संदेश पाटील संघनायक वरद एंटरप्राइजेस बामण डोंगरी. सामना सुरू होईल. आघाडीची जोडी सरकले रोहन गरत रोहित म्हात्रे. ज्या रोहननं पहिल्या घरातनं पहिल्या सामन्यामध्ये जो झंझावत खेळ केला आणि त्या हटके खेळीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार का आणि आता गरज आहे. हा सामना महत्त्वाचा आहे. किती टार्गेट सेट होईल यावरच साहजिकच सर्वांच्या नजर आहेत. उपाययोजना आखल्या असतील भानुदासनं कारण ही जोडी घातक. एका बाजूला रोहन गरत नावा रोहित म्हात्रे बामण डोंगरी. जीत खोत पहिला चेंडू अतिशय वेगानं फक्त टॅप केलं. सावध पवित्रा धाव सोडण्याची तयारी नकार दिला आणि आता या जोडीला हेच करावं लागेल. रोहित म्हात्रे रोहन गरत. यस चेंजेस तिथे आपण करूया. पुढचा चेंडू जीत खोत बॅकफुटला जाऊन तेव्हा अंतर्वर्तुळामध्ये पकडला झेल. ही विकेट किती महत्वाची होती. संदेश पाटील आणि या धक्का. जिथे बॅटिंग करतोय मैदानावर अपेक्षा जरूर आहे. तर लक्ष विद्या मॅच खेळ. ओ गती कमी केली दिशा देण्याचा प्रयत्न आणि बघा जीत खोतचा हा हल्ला बोल. गोलंदाजी करत असताना अगदी सुरुवातीला बॅटिंग लाईनअप मध्ये दिलेले धक्के. वरद एंटरप्राइजेस बामण डोंगरी. आतापर्यंत आपण पाहिलं जीतचा हा चेंडू काय गोलंदाजी करतो बघा. स्विंग गुडलाईन स्पॉटवरून चेंडूला स्विंग केला. काहीतरी प्रणय वेगळे डावपेचे त्या मॅच मध्ये. रोहन गरत आक्रमकतेसाठी ओळखला जातो. बॅटिंग लाईनअप मध्ये आता थोडासा बदल होईल आणि आपण जरूर पाहिलं संघाची धावसंख्या दाफलकावर टोटल पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना
तर लक्ष वेधतो मॅच मध्ये पुनश्च एकदा वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघ अवस्था थोडी बिकट आहे. सुरुवातीला जीची भन्नाट गोलंदाजी. ओ काय चेंडू हाताळतोय, कोणत्याही संधी देत नाही, ते धोका होईल. ओ कदाचित चेंडू या एंडला असता एष्टी रक्षकाकडे तर धोका होता. प्रणय खेळामध्ये चाणाक्ष का असावे याचं उत्तम उदाहरण बघा. एक संधी होती मात्र जीतनं जे आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी पाहिली, सिंगल सलग 2 विकेट. रोहितला बाद केलं, सुयशला बाद केलं. जीत सज्ज होईल. पुढचा चेंडू फ्रंट फुटला आले, प्रहार करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल नो बॉल. संधी मिळेल, धावसंख्येची गती वाढवावी लागेल. नो बॉल. अंपायर कॉल येईल. जीत खोत पॉवर प्लेचं षटक हाताळतो. फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि बॅटिंग करेन स्ट्रायकर यांना संदेश. ओ फ्री हिटवर संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र पुन्हा लाईन भरकटतो. जीतची गोलंदाजी सुरुवातीच्या 3 चेंडूवर केली बघा. काही चर्चा तिथे होते. पहिल्या 3 चेंडूमध्ये जीतनं 2 विकेट, सिंगल धावा दिला. त्यानंतर एक नो बॉल पाहिला. थोडासा लाईनअप मध्ये बिघाड आल्या कारणानं त्याचे 2 चेंडू खराब आले. नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. समोर खेळलेला संदेश पाटील संघनायक दोन्ही बामणडोंगरीचे आणि फ्री हिटवर ओ गुड फिल्डिंग. राकेश पाटील मोरावे तिथे होते, पूर्ण झोकून दिलं. अगदी धाव ठोकली मिड विकेट वरून आणि हा चेंडू अडवला. जिथे बघा गोलंदाजी चांगली होती, क्षेत्ररक्षणाची साथ लाभते. पुन्हा एकदा श्रीयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर. भानुदास मात्र या संघाचे संघनायक. जीतनं अगदी पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे बांधून ठेवले. 5 चेंडूमध्ये 6 धावा, 2 विकेट. गुड बॉलिंग. मात्र आता पुन्हा टप्पा पाहिला तर थोडा स्विंग चेंडू झाला. जीतच्या गोलंदाजीचा तालमेळ पाहिलं, ऑफ स्टंपवरून जास्त स्विंग झाला कारण वेग त्या चेंडूला तेवढाच होता. वाईट लाईनवरून चेंडू बाहेर गेला आणि क्लिअरली ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू जीत. हा बॅटच्या मधोमध तुफानी हल्ला. नो चान्स. फाईन लेग कडे हा फटका खेळतोय षटकार. हेच करावं लागेल. बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभी करणं, चांगलं टार्गेट सेट करणं, सुरक्षित टार्गेटकडे प्रयत्न करणं आणि त्यासाठी क्रियाशील व्हावं लागेल. बॅटिंग करत असताना संदेश त्याच्यावर जबाबदारी. रोहन गरत अजूनही सुरक्षित आहे. जॉन्टी आणि या वेळेला वेगळं प्लॅनिंग आहे. जॉन्टी अजूनही क्रमांक 4 पर्यंत फलंदाज आलेत. पॅव्हलियनमध्ये तो सुरक्षित आहे. 6 धावा, 2 विकेट. या सामन्यामध्ये वेगळा प्रयत्न असेल मात्र ओव्हर नंबर 2 गोलंदाज येतोय स्वराज पाटील. नावागावचा हा खेळाडू स्वराज. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली. कमी धावेचं षटक स्वराजचं पाहिलं आणि तो स्वराज सेकंड ओव्हरमध्ये पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल आहे. ऋतिक पाटील मोरावे गुड फिल्डिंग. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. मात्र धावसंख्येमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं गुणतालिका 1 षटकाराचा अपवास सोडला. त्यानंतर जीतच्या चेंडूवर काही करू शकले नाही. बॅटिंग लाईनअपमध्ये रोहित, सुयश, देवा पाटीलनं 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक तो 2 वर खेळतो. प्रयत्न जरूर होते मात्र या कठीण गोलंदाजी समोर थोडीशी हतबल झालेली बॅटिंग लाईनअप. मोठे फटके येत नाही. धावा बनवण्याचा प्रयत्न सूर्य भानुदास मात्रेला आपण पाहतोय. मिड ऑफकडे तो उभा आहे. गोलंदाजांना कान मंत्र देत असताना स्वराज पाटील 2 चेंडू, एकूण धावा धावफलकावरती टोटल 15. गती थोडी कमी केली. स्वराजनं 3 चेंडू आतापर्यंत
सिंगल सिंगल आणि त्यानंतर डॉट. करंट रन रेट पाहिला तर सरासरी थोडी कमी आहे. टोटल रन्स. आक्रमण करतो बॅटच्या मधोमध. ओ फटक्यांची गरज होती आणि येतोय बिग स्ट्रोक षटकार. संख्या 6च्या मदतीनं पुढे सरकले. एकूण धाव फलक 21. 2 गडी बाद. बॅकफुटला जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता आक्रमक झालाय फलंदाज देवत पाटील. त्याला साथ देतोय स्वतः संघनायक मैदानावर खेळतोय. 4 चेंडूचा सामना केला संदेशनं. एक फटका पाहिला षटकार. देवत सुद्धा तेवढा आक्रमक. त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. 6 चेंडूचा सामना केला देवत पाटीलनं. तो वैयक्तिक 9 वर खेळतोय. एकूण धाव फलक. दुसरं षटक मार्गस्थ असताना 22 धावा. 2 गडी बाद. सावध फटकेबाजी होती. सिंगल डबलला सुद्धा तेवढंच प्राधान्य देत असताना सोराचंही षटक. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धाव फलक 23. रोहन गरज स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मध्ये. अजूनही आपण बॅटिंग लाईनअप पाहिली. छतीने पुष्कर बॅटिंग लाईनअप मध्ये. वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी. बाद झाला रोहित म्हात्रे, सुयश कोळी, देवत पाटील. जबाबदारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत. ओव्हर नंबर 3 संदेश पाटील. 5 चेंडू मध्ये वैयक्तिक 11 वर खेळतोय. देवत 6 चेंडू मध्ये 9. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आहे. 11:03 पाहतोय. उल्वेनोड प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना आमचा यूट्यूब चाहता वर्ग, पाठीराखा वर्ग. सुंदर स्पर्धा आपण आज दुसरी रात्र पाहतो. सिल्वर ट्रॉफी. तर उद्याचं लॉर्ड्स 8 जानेवारी उद्या खेळेल तकदीर पाटील. ज्या संघाचं नेतृत्व करतील तो RR रायडर्स वहाल संघ उद्या खेळणार आहेत. ओव्हर नंबर 3. ओ बॅटच्या मधोमध इथून गती वाढवताना हा मोठा फटका. विलोभनीय फटका ऑन साईडला. आता तोच फटका आपण पाहिला जिथे स्पीडनं पुढे जावं लागेल आणि त्याच तयारीमध्ये राऊंड विकेटनं फ्रंटफुटला आले. अगदी समोर होता आणि सोहमवर चढवलेला हल्ला षटकार. धावफलक 6 पुढे सरकेल. सोहम फणसकरला पाहतोय षटक. बामणडोंगरीचाच हा गोलंदाज आहे. समोर उभा आहे संदेश पाटील. वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरीचा संघनायक स्ट्रायकर एंडला. पुन्हा प्रयत्न. आता प्रचंड वेग होता. यंग स्टार आहे सोहम फणसकर आपण पाहतोय. समोर संदेश उभा आहे. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. विजय दोन्ही संघांना हवा आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. धावफलकावर 29. 2 गडी बाद. मागची विकेट आपण पाहिली सुयश कोळी बाद झाला होता. राऊंड विकेट. ओ आता लाईन भरकटली. खूपच बाहेर होता. बऱ्यापैकी खूपच बाहेर गेला. करंट रन रेट 12.86 आहे. इथून गती वाढवण्यासाठी संदेश प्रयत्न करतोय. देवत त्याला साथ देतोय. धावफलक 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकूण धावा 30. 2 विकेट. सोम फणसकर पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकार डॉट. एक व्हाईट बॉल. गती कमी केली. स्लोअर 1चा हा चेंडू ऑन साईडला. धाव घेण्याची तयारी जरूर आहे. सिंगल डबलनं कुठे का होईना बॅटिंग टीम आता वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरीला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. अजूनही वेळ गेली नाहीये. 2 षटकं फ्रेश बाकी आहेत. सोहम फणसकरच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 32 जिथे भागीदारी आतापर्यंत चांगली होती. संदेश साथ देते 2 षटकाराच्या मदतीनं. देवत आहे. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेट. ओ फायदा उठवते इथे क्षेत्र खाली. फाईन लेग कडे हा फटका. सुंदर चौकार. तो जन्म तुझ
तळ ठोकून बसलेत. खेळपट्टीवर जम बसवण्यामध्ये हे दोन्ही फलंदाज यशस्वी झालेत आणि आतापर्यंत सावध फटकेबाजी सूर्य. संदेशकडून अपेक्षा आहे, संदेश पाटील वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं, 2 षटकाराच्या मदतीने 1 चौकार. चला स्पीडअप. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. तर 12वे खेळाडू कक्षामध्ये सुद्धा आम्ही ती व्यवस्था करण्यात आली. राऊंड विकेट. आक्रमणाचा प्रयत्न अगदी कनेक्ट होत नाही प्रॉपर. सिंगल मिळाले तितक्याच वेगाने निघाले. क्षेत्ररक्षक रेडी, थ्रो होतोय सुरक्षित. 3 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ब्रेक आपण जरूर पाहणार आहोत. भागीदारीचा विचार केला तर 16 चेंडूमध्ये 38 धावांची भागीदारी. संदेश पाटील 10 चेंडूमध्ये वैयक्तिक खेळतोय 24. 3 षटकानंतर एकूण धावा 39. शेलघरचा कलाकार आणि ॲक्टर आणि जो पहिला व्यक्ती आहे खरं तर शेलघर गावामधून ज्यांना ऊत या चित्रपटामध्ये मात्र त्यानं काम केलं. नक्कीच एकदा मनीष गिरेसाठी आपण जोरात टाळ्या वाजूया सगळेजण. एक चांगला आर्टिस्ट आणि शेलघर गावचं रत्न सुपुत्र जो अगोदरच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता खेळताना आणि त्याचा ट्रेलर. थँक्यू डीजे सँडी. नक्कीच आपण स्क्रीनवर ही दृश्य पाहतो. 3 षटकानंतर धावफलक आतापर्यंत आपण जरूर पाहिलं 39. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. उद्या प्रतीक पाटील खारकोपर किंग्स आणि RR रायडर्स वहाल यांचा पहिला सामना असेल. सामना ठीक 6:30 वाजता सुरू होईल. तकदीर पाटील विरुद्ध प्रतीक पाटील. उद्या मनोज भगत विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे विरुद्ध आदित्य पाटील. मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी दुसरा सामना असेल. अक्षरशः गोलंदाजाने थांबवून ठेवलं. जीतनं 13 मागच्या सामन्यामध्ये. आता भानुदासवर सुद्धा ती जबाबदारी. मात्र इथून ज्या पद्धतीनं संदेश खेळतो, आक्रमणाचा प्रयत्न सुरू. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. कुठे का होईना आपण पाहतो सिंगल डबल. त्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तिथे संदेशकडून जसं चेंडू येतील त्या योजनेनुसार तो खेळतोय. 12 मध्ये 25. दैवत खेळतो 7 चेंडूमध्ये 11. एकूण धावा 40. 2 विकेट. वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी. आता इथून धावसंख्येची गती वाढवणं खूप महत्वाचे. भानुदास मात्र डॉट, त्यानंतर सिंगल. पुढचा चेंडू राऊंड विकेटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. अंतर्वर्तुळामध्ये चेंडूया. भानुदासची आज सुंदर गोलंदाजी पाहिली. आपल्या बेधडक गोलंदाजीनं मागच्या सामन्यामध्ये त्यांनी कमाल केली. मेडन ओव्हर आणि 4 विकेट. तोच भानुदास आहे. शॉर्ट रनअप आहे. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अँगल करतो. आणि बघा रिलीज ऑफ डिलिव्हरी, डेलिगन्सी ऑफ डिलिव्हरी त्याची पाहिली आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला तो टर्न देतो. आणि असं म्हटलं जातं जेव्हा स्पिनर गोलंदाज असतात त्यांच्यामध्ये एक रिदम असतो आणि आता भानुदास त्याच पद्धतीनं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा टप्पा चेंज करताना आता थोडा जास्त स्विंग झाला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल ऑफ आपण पाहिलं इथे खूप बाहेर होता. व्हाईट लाईन कडून चेंडू जास्त स्विंग आणि हा अवांतर. धावफलक टोटल. आता कनेक्शन झाले ऑन साइडला. मोठ्या फटक्यांची गरज आहे. संदेश स्वतः संगनायक मैदानावर. 14 चेंडूमध्ये 31. समोर पुढ्यामध्ये चेंडू ठेवला आणि त्यावर चढवला हल्ला. पुन्हा एकदा ट्राय करतोय दूरवर.
यस, प्रयत्न होईल सिंगल. संदेश कदाचित स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो जिथे रोहन गरज जॉन्टी अजूनही सुरक्षित आहे. आता लास्ट ओव्हर 49, एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल देत असताना संदेश पाटील, वरद एंटरप्राइजेस, बामण डोंगरी संघनायक बॅटिंग आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. 15 मध्ये 32 अजूनही नाबाद खेळतोय. त्याला माहिती आहे हा सामना महत्वाचा आहे आणि या सामन्यामध्ये चांगलं योगदान देणं, संघनायकाचं चांगलं योगदान संघ हितासाठी नेहमी चांगलं असतं आणि त्यासाठी तो कडवी झुंज आणि प्रतिकार करतोय. 5वं षटक प्रगतीपथावर. 15 चेंडूमध्ये 32 योगदान. पूर्वार्ध उत्तरार्धामध्ये एक वेगळी मजा असेल. मात्र भानुदाचं षटक राहिले 10 धावेचा. आता जबाबदारी दिल्या लास्ट ओव्हरमध्ये. सेट झालाय मैदानावर, अभ्यास केलाय मैदानाचा. हा सामना महत्वाचा असेल, अस्तित्वाची लढाई आणि या सामन्यामध्ये तुमची कामगिरी कशी होणार याची सुद्धा चर्चा होईल. जीत खोचं षटक पाहिलं 13 धावेचं, स्वराजचं पाहिलं 10 धावा, सोम फणसकर होता, भानुदास 10 धावा आणि आता शेवटचं षटक. गोलंदाजी करत असताना अनिश भगत, शेलगरचा खेळाडू, लोकल बॉयज, यंग टॅलेंट. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक तो हाताळतोय. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, प्रहार करतोय, चढवला, अल्ला स्ट्रेट हिट. ओ काय क्विकली ऍक्शन तिथे होती. शरीराचं संतुलन होतं आणि स्वराज होता, पकडू शकले नाही, थोडं डिफिकल्ट. मात्र आज ज्या पद्धतीनं संदेश खेळतोय, एकटा लढतोय, फ्रंट फुटला आला, प्रचंड ताकदीचा वापर, स्ट्रेट हल्ला चढवला. प्रयत्न झाले, चेंडू विसावला होता, मात्र त्यानंतर डिफिकल्ट होतं चेंडू अडवणं. षटकाराने धावफलक पुढे सरकले. 55, 50चा टप्पा ओलांडलाय. पुन्हा आक्रमण करतोय. विस्फोटक रुद्र रूप धारण केले. आता थांबायचं नाव घेत नाही, धावसाठी प्रयत्न करतोय. बघा किती भुकेलाय, धाव घेण्याचं सुद्धा सोडत नाही. कमालीची बॅटिंग, स्मार्ट फलंदाजी करतोय, पूर्ण तंत्र मंत्र वापरतोय आणि आपल्या सिस्टमॅटिक बॅटिंगनं त्याने आता खुश केले. 17 मध्ये 40, जिथे संघ पोहोचलाय 57. चेंडू शिल्लक 4, 17 मध्ये वैयक्तिक 40. पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न, सिंगल. आवाज येतो पॅव्हलियन मधून, एक धाव घे, स्ट्राईक ठेव. कदाचित तोच मेसेज असेल. आता चेंडू शिल्लक. अनिश भगत याच्या षटकातील आपण जरूर पाहतो. 3 चेंडूचा खेळ बाकी. अजूनही रोहन गरज नावा सुरक्षित आहेत. तर रोहन गरजसाठी दीपक पाटील सर एक वेगळं पारितोषिक आलं होतं. प्रतीक कोहली, प्रथमेश कोहली आणि धक्का ग्रुप यांच्या वतीनं हॅट्रिकसाठी 2,500 होते आणि मी म्हणेन आता ते कटी येणे संधी त्याला मिळाली नाही. व्हाईट बॉल. 3 चेंडूचा खेळ बाकी. ऑफ स्टंप वरून डिलिव्हर करण्याचा, मात्र लाईन भरकटला. थोडा दबाव सुद्धा असेल अनिशवर, कारण अनिशच्या आतापर्यंत 3 चेंडू पाहिले, षटकार 2 धावा. कमबॅक तो करू शकतो. ऑफ स्टंपला. आता बघा पुन्हा एकदा जलद गतीनं हा चेंडू डिलिव्हर केला. धाडस या गोलंदाजाकडे. अनिश समोर फलंदाज सेट झाला आणि तेवढ्याच कॉन्फिडन्स लेवल हाय करून तो गोलंदाजी करतो. त्याला माहिती आहे आता 2 चेंडूमध्ये एखादा चेंडू चांगला पडला तरी आपला कमबॅक होईल. 59. शेवटचे 2 चेंडू. प्रहार जरूर केले ऑफ डीपकडे. फिल्डर रेडी. प्रयत्न केले संदेशनं, त्यांनी तब्बल सलामीला आला, जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी घेऊन वैयक्तिक योगदान देत असताना 18 चेंडूमध्ये 41, 41 संघ पोहोचलाय 60. शेवटचा चेंडू. एक धावेसाठी प्रयत्न झालाय. यस, मिसफिल्ड. 2 धावा इझिली पूर्ण होतील. यस, इझिली 2 धावेनं टोटल आतापर्यंत. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंग एंड. बॅटिंग करत असताना वरद एंटरप्राइजेस, बामण डोंगरी, संदेश पाटील आणि धावा टोटल आतापर्यंत आपण पाहतो मजल मारली 62 वर आणि 63चं टार्गेट.
तर मांडवकर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या सत्रासाठी पुनश्च एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. रामराम मंडळी, संध्याकाळचं शेवटचं सत्र आहे आजच्या रात्रीमधील आणि कोणता संघ मात्र सुपर 8साठी क्वालिफाय होईल हा चौथा संघ ठरेल या स्पर्धेमधील. या अगोदर आपण बघितलं काल महेश स्पोर्ट्स शेलगर संघच्या टीमनं मात्र पहिल्यांदा सुपर 8 ही फेरी गाठली. त्याच्या खालोखाल निलेश 11 जावळे विनर्सनं सुपर 8मध्ये प्रवेश केला आणि आजच्या रात्रीमध्ये प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा या संघानं मात्र सलग 2 सामने जिंकत सुपर 8ची फेरी गाठली आहे. आणि आता मात्र चौथा संघ कोणता असेल आणि त्याच्यामध्ये फार चांगली टक्कर पाहायला मिळेल. त्यामुळं जाता जाता एक चांगली मॅच तमाम क्रीडा रसिकांसाठी पेश होईल. बामणडोंगरी ब्लास्टर्स श्रेयांश आणि गौरांश आणि दुसऱ्या बाजूला वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी. दोनही पाहायला गेलं तर बामणडोंगरीचे कॅप्टन एका बाजूला भानुदास म्हात्रे, दुसऱ्या बाजूला संदेश पाटील. दोनही जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीचे खेळाडू आणि त्यांच्या मागे मात्र कडी भिडन पाहायला मिळेल. उल्वय नोड प्रीमियर लीग 2026 सिल्वर ट्रॉफी 7वं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या सोमेत सागरजी मांडवकर, साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी म्हात्रे, 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम, विवेक पाटील लीड करतात या स्पर्धेसाठी आणि सगळे आमचे कॅमेरामन्स सज्ज आहेत आणि लवकरच अगदी अर्ध्या तासामध्ये सुद्धा इकडे पॅकअप करण्याच्या तयारीमध्ये असतील. 11:15 वाजता पॅकअप ही फार मोठी अचिव्हमेंट सगळ्यांसाठीच आणि त्याचमुळे 10-15 मिनिटानंतर लगेचच 12:30पर्यंत घरी पोचू शकता अशी सगळ्यांना आनंद देणारी ही स्पर्धा. उल्वे नोडमधील एक भव्य दिव्य स्पर्धा सिल्वर ट्रॉफीच्या ट्रॉफीची किंमत सुद्धा तब्बल 1,60,000 रुपये आहे आणि ट्रॉफी पहिल्यांदाच खरं तर याच स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चांदीचा चषक जे आजपर्यंत कुठेही तुम्हाला पाहायला मिळालं नसेल आणि कोणाची हिंमत सुद्धा होणार नाही असे ट्रॉफी ठेवण्यासाठी. परंतु ती ट्रॉफी उल्वे नोड प्रीमियर लीगमधील सगळी गावं एकवटतात आणि एक सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेकसे यंग टॅलेंट्सना खरं तर उभारी देण्याचं कार्य ही स्पर्धा गेले 7 वर्ष सातत्यानं करत आले. अनेक नवीन चेहऱ्यांना प्रसिद्धी दिली या स्पर्धेनं आणि त्याचमुळे आपल्या मुख्य संघामध्ये सुद्धा अनेक खेळाडू खेळताना दिसले आणि अशी ही स्पर्धा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सनी भगत आणि भानुदास म्हात्रे सलामीची जोडी. टार्गेट आहे या मॅचमध्ये 63 धावांचं हे टार्गेट आणि पहिले षटक घेऊन जॉन्टी रोहन घरत. पहिल्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर ठेवला होता. पिचिंग व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन. अवांतर धावसंख्येनं मात्र सुरुवात झाली. हा चेंडू थोडासा बाहेर होता लेग स्टंपच्या. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. एक अतिरिक्त रन. 63 करायच्या. चॅलेंजिंग टोटल आहे, सोपं नसेल, लढावं लागेल या मॅचमध्ये. सनी भगतला आणलंय खरं तर स्ट्राईकला. एज लागले फ्लाइंग स्लीपला. जेल टिपलाय पुढ्यात. जमिनीलगतचा हा जेल मात्र भन्नाट टिपलाय. मोहा कोळीवाडाचा खेळाडू सुयश कोळी त्या ठिकाणी होता आणि पहिला धक्का शून्यावरच बसलाय. यावेळेस मात्र रोहन कडू जरी नसला तरी सुद्धा सनी भगत शून्यावर बाद झालाय. मैं तो शून्यावर पहिला धक्का बसलाय. सनी भगतला खातही उघडू दिलं नाहीये आणि तो येतोय मैदानाच्या बाहेर. यापूर्वीच्या 2 मॅचेसमध्ये रोहन कडूला आपण पाहिलं होतं सलामीला जात असताना, परंतु या मॅचमध्ये मात्र सलामीवीरांची जोडी चेंज करण्यात आली होती. परंतु अखेरीस रोहन कडू आलाय. पहिल्याच बॉलवर विकेट गेल्यानंतर जणू काही ओपनच करायचंय पुन्हा एकदा रोहन कडूला. एकतर आजच्या रात्रीमध्ये मात्र त्याला सूर गवसताना दिसलेला नाहीये. पहिली धाव घेण्यासाठी मात्र तो जरूर उत्सुक असेल आणि तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा खरं तर रोहन कडू इथे हा भोपळा फोडणार का हा सुद्धा प्रश्न पडलाय. हा सामना फार महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. इथे जिंकला तर सुपर 8ची फेरी. जॉन्टी तयार. हलक्या हातानं यावेळेस मात्र ढकललं होतं बॉल सिली मिडॉनच्या दिशेमध्ये. कोणतीही धाव नाहीये परंतु कनेक्ट झालाय. इकडे मात्र रोहन सावधानतेनं खेळताना दिसेल, कारण अगोदरच्या 2 मॅचमध्ये खातं उघडलेलं नाही या खेळाडूंना, परंतु
पाहायला गेलं तर बेलपाडाची ओळख आहे. लॉंग इनिंग्स खेळण्यासाठी ओळखला जाता खेळाडू. आता आत्मविश्वास स्वतःवर द्यावा लागेल. ओ यावेळेचा लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड समोर खेचलाय. आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडेल आजच्या रात्री मधल्या पहिल्या धावा रोहन कडूच्या पॅट मधून येतोय. लॉंग ऑनला चौकार. सर की जो सर से जीवात जीव आला असेल रोहन कडूच्या. चौकारनं खातं उघडलंय. चांगला बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा फिल्डर मात्र पोहोचलाय. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण. दुहेरी धावांचं योगदान. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 7 नाऊ. 7 धावा. रोहन कडूचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं आहे बामणडोंगरी ब्लास्टर्ससाठी. आणि हा खेळाडू जर फॉर्म मध्ये आला तर कदाचित 63 धावा सुद्धा लवकर चेस झाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण तेवढी क्षमता मात्र या खेळाडूमध्ये आहे. जोरदार अपील, लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. पहा जोरदार अपील झाले आणि इकडे मात्र 2 पंच आय थिंक एकमेकाशी सल्ला मसलत करण्यासाठी पुढे आलेत. पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि ज्या पद्धतीनं कॉन्फिडन्स आहे सगळ्याच खेळाडूंची. अपील मात्र पाहूया. पंचांच्या निर्णयाची जरूर वाट पाहू. पुन्हा एकदा थोडंसं डिस्कशन झालंय दोघांमध्ये आणि नॉट आउटचा कॉल सुद्धा आलाय. अपील खारीज करण्यात आले. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. जॉन्टी मागच्या मॅच मध्ये जॉन्टीने 48 धावा केल्या होत्या. या मॅच मध्ये बॅटिंगच मिळाली नाही. खरं तर बॅटिंग ऑर्डर्स मध्ये लवकर पाठवायला हवं होतं जॉन्टीला. टीम मॅनेजमेंटला ते जमलं नाही. शेवटपर्यंत मात्र तो वाट बघत होता बॅटिंग मिळेल, परंतु कुठेतरी शेवटपर्यंत त्याला संधी मिळाली नाही. परंतु गोलंदाजी मात्र चांगली करतोय. लेफ्ट केला होता चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. टीमची टोटल 8 वर. UNPL आज या स्पर्धेची दुसरी रात्र. दुसऱ्या रात्रीमध्ये आता मात्र सुपर 8 मध्ये दाखल होणारा 4था संघ कोणता असेल आणि यासाठी मात्र चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही ओनर सुद्धा बामणडोंगरीचे आहेत. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोहन कडूच्या बॅट मधून येतोय. दमदार षटकार. मुझको धावा पूर्ण झाल्यात. 1000 कालपासून धावा पूर्ण झाल्यात. माहिती प्रणयची बात्रे ऑफिशियल स्कोरर फ्रॉम मोरावे आमच्यापर्यंत पोहोचवतात. एक चांगला स्ट्रोक. रोहन कडू फॉर्म मध्ये आलाय. किरीस का सुनाई का? हा. जे इंस्टाग्राम बघत नाही, जे सोशल मीडिया बघत नाहीत त्यांना वाटेल काय लावलंय. सध्याच्या घडीला अनेक स्टार त्याच्याकडे येतात. किरीस धुमाकूळ घातले. कोण कधी फेमस होईल सोशल मीडियावर, रातोरात स्टार होईल, कळणार सुद्धा नाहीये.
पण या मॅचचा स्टार कोण असेल हे महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. आणि आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 ठोकल्यात आणि चांगलं आव्हान. 49 करायच्या, 24 बॉलचा खेळ बाकी आहे. रोहन कडूचं फॉर्ममध्ये येणं ही गोष्ट थोडीशी पथ्यावर पडणार आहे बामणडोंगरी ब्लास्टर्ससाठी. दुसरं षटक घेऊन गोलंदाज दैवत पाटील तयार. दैवतचा बॉल सावधानतेनं अगदी घेऊन काढला, समोर ढकलला होता, कव्हर्स लावून डायरेक्ट हिटचा प्रयत्न अचानकपणे करण्यात आला होता. प्रयत्न चांगला होता कारण इकडे मात्र विकेट्स मिळाली नाही तर ही फार महत्वाची विकेट ठरू शकेल. सिंगल आली. टोटल मोस्ट टू 15 नाव. 15 धावा धावफलकावर. आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच, शेवटच्या 4 ओव्हर्स, शेवटची 20 मिनिटं. यानंतर मात्र शेलगरची स्पर्धा आजच्या रात्रीसाठी निरोप घेईल. 12च्या सुद्धा अगोदर ही स्पर्धा निरोप घेताना दिसेल आज. चला स्पीडअप करत राहा. दैवत पाटील मागच्या मॅचमध्ये महत्वाचे फलंदाज बाद केले होते या खेळाडूंना. षटक टाकत असताना 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. ओ ड्राईव्ह करण्यासाठी चेंडू. इकडे मात्र बॅटची एज लागली. यष्टीरक्षकाने काम तमाम केले. रोहन कडू यावेळेस मात्र बाद झालाय. 12 धावांची इनिंग मात्र संपुष्टात. दुसरा धक्का बामणडोंगरी ब्लास्टर टीमला 15 या धावसंख्येवर. गेलीच म्हणून समजा. ती बामणडोंगरी ब्लास्टर्ससाठी तो नक्कीच एक महत्वाचा रोल आज निभावू शकेल. त्यामुळे ही जोडी फार घातक आहे सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. भानुदास मात्रे आणि त्याच्या साथीला राकेश पाटील, दोनही हार्ड हिटर बॅटर आहेत. परंतु दैवत पाटील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि म्हणूनच आज त्याच्या रात्रीमध्ये मात्र त्याला गोलंदाजीमधून अनेक विकेट्स मिळाल्यात. ग्राउंड स्लम्सनं पुल शॉट पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी उंच झेपावर त्या ठिकाणी बॉल अडवलाय. सिंगल असेल. संदेश पाटील त्या ठिकाणी आहेत. काय खेळलाय आज संदेश. कासकून जीत कोचच्या अगेन्स्ट सुद्धा धावा काढल्या. सुरुवातीपासून धावा काढत राहिला. फार महत्वाची इनिंग त्यानं पेश केली या मॅचमध्ये. जरी जॉन्टीला बॅटिंग मिळाली नसली तरी संदेश पाटीलला ती उणीव मात्र पूर्णपणे भरून काढली. फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आज तो कॉन्फिडन्स दिसत नाहीये राकेश पाटीलच्या फलंदाजीमध्ये. या फलंदाजाचं फॉर्ममध्ये येणं बामणडोंगरी ब्लास्टर्ससाठी फार महत्वाचं आहे. तगडी बॅटिंग स्टार्क असते या टीमकडे. परंतु आजच्या रात्रीमध्ये सनी भगत असेल, रोहन कडू, राकेश पाटील ही मंडळी खेळलीच नाही आणि त्याचमुळे थोडासा मी म्हणेन चिंता वाढते या संघाची. आणखीन एक फुल लेंथ एज लागून काय क्षेत्ररक्षण झालंय तिकडे. शॉट थर्डमॅनला पुन्हा एकदा सुयश कोळी त्या ठिकाणी होते. मोहा कोळीवाड्याचे खेळाडू नक्कीच रन्स वाचवल्या. तिकडे 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात. त्या 2 गडी बाद 17 धावा येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती तब्बल 46 धावांची. अठरा बॉलमध्ये 46 धावा करायच्यात. 46 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 असं इक्वेशन या मॅच मध्ये.
भानुदास राकेश जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत इक्वेशन मात्र जुळू शकतं. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. सुयश कोळी येतोय. मान फ्रॉम मोहा कोळीवाडा. 14,000 पॉइंट्स याच्यावर सुद्धा खर्च केले होते टीम मॅनेजमेंटनं. शॉर्ट बॉल आहे, स्कोअर कट केलाय, अप्रतिम फटका, नो चान्स फॉर फिल्डर. बॉल डीप पॉइंट मॉडेल लाईनच्या बाहेर, चौकार. भानुदासच्या बॅटमधून मात्र एक चांगला चौकार पाहायला मिळाला. टीमची टोटल 21 वर. सुयशवर मात्र हल्ला चढवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भानुदास मात्रेच्या बॅटमधून येतोय हा गगनचुंबी षटकार. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धाबा आल्यात आणि आता मात्र 16 बॉलमध्ये 36 धाबांची गरज आहे. विस्फोटक चेहरा आहे. नुकतंच या मंचावर आगमन झालं शिवाजीनगर प्रतिष्ठानचे ओनर अमर शेठ कडू. त्याचप्रमाणे नेहर ऋत्वी स्ट्रायकर्स नावाचे शैलेशजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आणि त्याचप्रमाणे धीरजी ओळेकर साहेब शैलेश स्मृती 11 तरगर संघाचे पुरस्कर्ते त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. आणि सापडलाय भानुदास. आता जल्लोष पाहायला मिळेल. हा सगळ्यात मोठा हादरा, हा मोठा करंट लागलाय तो मनोज नाईक यांच्या टीमला. श्रेयस गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्ट साठी हा ब्लास्टच म्हणावा लागेल. विकेट डाऊन, कॅप्टन डिपार्ट. भानुदास 12 धाबांवर बाद. सगळ्यात महत्वाचा धक्का बसला इकडे. सगळी ओनर्स UNPL मधील, ज्यांच्यामुळेच मात्र ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो. 7व्या पर्वामध्ये शैलेशजी पाटील त्या ठिकाणी आहेत, धीरजी ओळेकर त्या ठिकाणी आहेत, भास्कर शेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. ज्यांनी प्रचंड मोठी मेहनत घेतली प्रत्येक वर्षी. खरं तर कोणत्या ना कोणत्या संघाचे संघ मालक आहेत, काही संघ तर रिटेन्स झालेत, प्रत्येक वर्षी खेळताना दिसलेत. काही नवीन संघांना सुद्धा संधी मिळाले. यंदाच्या वर्षी सावका स्मृती गव्हाण संघ दिसला आपल्याला, जो यंदाच्या वर्षी ऍड झालाय. सुयशचा हा बॉल हवेत आहे, झेल टिपलाय. सुयशला आणखीन एक यश, लगातार दुसरा धक्का दिलाय. आणि कुठेतरी आता मात्र वाटत होतं की धावसंख्येचा चेस सुरू झालाय, परंतु त्याच वेळेला मात्र सुयशनं 2 धक्के दिलेत. भानुदासच्या पाठोपाठ स्वराज पाटील 0वर बाद. ऑन हॅट्रिक नाव गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मगाशी भानुदास मात्र विकेट हॅट्रिक घेतली होती या स्पर्धेमध्ये. इकडे सुयश कोळी आता मात्र विकेट हॅट्रिक संपादित करणार का? पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धाबा आले होते या गोलंदाजाच्या, परंतु तदनंतर मात्र 2 महत्वाचे धक्के दिलेत सुयश कोळीनं. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका मोराव्याचा ऋतिक पाटीलच्या बॅटमधून षटकार.
खेळाडू मोरावेकरांना मात्र हा सामना बामणडोंगरीसाठी आता मात्र लढावा लागेल. सुयश कोळी पुन्हा एकदा फुल टॉस कट केलाय. ओ स्टॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गलीमधून बॉल निसटलाय आणि आउटफील्ड फास्ट आहे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार. संघ मालक एकदा संघ मालक निलेश 11 जावळे विनस प्रमोद शेठ कडू बाजूला श्रियांश गौरांश बामणडोंगरी ब्लास्टरचे मनोजजी नाईक बाजूला शिवाजीनगर प्रतिष्ठानचे अमरजी कडू सध्याच्याकडे फार मोठी मेहनत घेते. बाजूला सुधीर शेठ ठाकूर आहेत खारकोपर किंगचे आणि सगळेच संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. भास्कर शेठ घरत त्याच्या बाजूला आहेत. वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी संघाचे त्याचप्रमाणे शैलेशजी पाटील आहेत देह ऋतवी स्ट्रायकर्स नावा टीमचे. त्याचप्रमाणे बाजूला धीरजजी ओळेकर आहेत शैलेश स्मृती 11 तरघर संघाचे. जयजी बघत आहेत. शैलेश शेठ भगत साहेब आहेत कोंबडपूजे आणि सगळे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपूजेचे संघ मालक शैलेश शेठ भगत. हे सगळे संघ मालक पहा सगळ्या लाईनीमध्ये बसलेत. गेले 7 पर्वामध्ये खरं तर सगळ्या संघ मालकांनी प्रचंड मोठी मेहनत घेतली. कोणत्याही परिस्थितीमध्ये एक चांगली प्रीमियर लीग कशा पद्धतीनं व्हायला हवी हे मात्र त्यांनी दाखवले. उल्वे नोडमधील सगळ्याच खेळाडूंना खरं तर एक चांगला प्लॅटफॉर्म दिला या स्पर्धेनं. अनेक खेळाडूंना मात्र प्रसिद्धी मिळाली या स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच खरं तर प्रीमियर लीग म्हटली की UNPL अनेक प्रीमियर लीग सगळीकडेच खेळवल्या जातात. गाव कप खेळवल्या जातात. सध्याच्या घडीला गावागावांच्या प्रीमियर लीग्स खेळवल्या जातात. परंतु एवढी गावं 14-15 गावं एकत्रित करून खरं तर एक स्पर्धा आणि तीही 12च्या पूर्वी सुद्धा संपणार अशी स्पर्धा रात्रीची. विक्रमजी कोळी मोह्याचे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात मुख्य मंचावरून. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. BJP गाव अध्यक्ष आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. ही सगळी मंडळी सध्याच्या घडीला आपल्या TV स्क्रीनवर दाखवण्यात आली. प्रचंड आनंद घेत असताना या स्पर्धेचा कारण मेहनत आहे त्यांची. परंतु आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 बॉलमध्ये 26 धावा करायच्या आहेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे. जरी सुयशनं 2 विकेट्स घेतल्या असल्या तरी सुद्धा 20 धावा दिल्या या गोलंदाजांना आणि त्याचमुळे टेन्शन आहे अजूनही. सोडून दिला होता हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त रन सोडली जाईल. धावसंख्येमध्ये प्रतीक ठाकूर आलाय. बेलपाड्याचा खेळाडू. व्हाईट बॉलनं सुरुवात. थोडंसं रनअप मध्ये बिघाड. पुन्हा धावावं लागेल प्रतीकला. हे षटक फार महत्वाचं आहे. त्यामुळे विकेट्स किती गेल्यात त्याहीपेक्षा धावा आस्किंग रन रेट सध्याच्या घडीला महत्वाचा आहे. चांगला स्लॅश पाहायला मिळतोय. स्वीप कबरला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये सिंगल मिळाले. दुसऱ्या धावेसाठी सरसावलाय. सुंदर निगडीत विकेट म्हणावी लागेल ऋतिकची. 2 धावा मिळतील. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. दोनही मोरावेचे खेळाडू आहेत. ऋतिक पाटील राकेश पाटील. राकेश पाटील आज सूर गवसलेला नाहीये परंतु जाता जाता राकेश पाटील काहीतरी करू शकतो आणि बामणडोंगरी ब्लास्टर्ससाठी एखादा ब्लास्ट सुद्धा त्याच्याकडून होऊ शकेल. हलक्या हातानं यावेळेस फक्त फ्लिक केला होता रिशच्या सहाय्यानं. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला. 1 रन मिळेल. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. उद्याच्या रात्री सुद्धा चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि बरोबर 6:15 वाजता रिपोर्टिंग करायचे कारण 6:30 वाजता आजही सुरुवात झाली. 6:35 ला आज सुरुवात केली आपण. लॉफ्टेड ड्राईव्ह वाडीश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक तडाखेबंद षटकार.
रन्स मात्र थांबलेले नाहीयेत. विकेट्स किती गेल्यात त्याला महत्व नाही या मॅच मध्ये. धावा थांबवाव्या लागतील. शॉर्ट बॉल, इकडे फटका फसलाय, बॉल सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि इकडे मात्र विकेट डाऊन. अगदी निर्णायक क्षणाला महत्वाची विकेट मात्र गमावले बामणडोंगरी ब्लास्टर्सनं. ऋतिक पाटीलला मैदान सोडावं लागेल. काय खेळत होता आल्यापासून. 3 बॉलमध्ये 16 धावा जमा केल्या होत्या. चौथ्या बॉलवर तो बाद झाला. 4 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये केलेली बॅटिंग नक्कीच थोडीशी विजयाच्या समीप नेणारी ठरली, परंतु अजूनही विजयाची पताका मात्र फडकावता आलेली नाहीये. महत्वाचा सामना इकडे मात्र धक्का लागला तो 5वा. 47 या धावसंख्येवर आणि मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जीत खोत. उद्या बरोबर टीव्ही स्क्रीनवर आपण बघितलं फुल टू धमाल. सुधीर शेठ ठाकूर, अमरजी कडू. उद्या सुधीर शेठ ठाकूर, रोशन शेठ बात्रे आपला पहिला सामना आहे. 6 वाजता रिपोर्टिंग आहे. खारकोपर किंग्स. ओफुलल लेंथ होता इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. हा पहा, हा ज्युसी फुल टॉस होता. खरं तर चांगला प्रयत्न होता व्हाईट यॉर्कचा जास्त बाहेर निघाला. आणि त्यांच्या विरोधामध्ये RR रायडर्स वहाळ संघ आहे. समीर शेठ पाटील यांचा. तकदीर पाटील या टीमचे लीडर आहेत. ओला लागलाय बॉल हवेत आहे, परंतु वॅकेंट एरिया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा पोहोचलाय तोपर्यंत मात्र जीत खोतला 2 धावा. दोरी धावाचं योगदान धाव पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. अजूनही मॅच संतुलित आहे. दोलायमान स्थितीमध्ये आज सामना फिरतोय. 51 धावा धाव फलकावर. अर्धशतक लागलंय बामणडोंगरी ब्लास्टर्सचं, परंतु 7 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. जीत खोतच्या भाषेमध्ये 2 फटक्याचं काम आहे. 7-12. चांगला बॉल इकडे मात्र फिरवला होता प्रतीक ठाकूरनं. इकडे मात्र डॉट निघाला. निर्धाव चेंडूची सांगता. आपा टप्पा पडल्यानंतर बाहेर कट झालाय. लेग ब्रेक, नॅचरल लेग स्विंग पाहायला मिळाला. इकडे मात्र 6 चेंडू आणि शेवटचे 12 धावांची गरज आहे. 12 नीडेड नाव रिमेनिंग 6 असं इक्वेशन. आजच्या रात्रीमधून मात्र सुपर 8 मध्ये 4था संघ मात्र कोणता क्वालिफाय होणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. 6 बॉल 12. उद्या पहिला सामना RR रायडर्स वहाळ विरुद्ध खारकोपर किंग्स. वेळेमध्ये पोहोचा. आणि त्याचप्रमाणे विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे, शैलेश शेठ भगत यांचा संघ खेळताना दिसेल. त्यांच्या विरोधामध्ये मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी म्हणजे आदित्य पाटील या टीमचे नेतृत्व करताना दिसेल. हे संघ सुद्धा 7 वाजेपर्यंत पोहोचलेच पाहिजेत, कारण पहिल्या इनिंगमध्ये आपण टॉस करतो. 6:30ला जर पहिली मॅच चालू झाली तर 7 वाजता 7च्या अगोदरच पहिला टॉस सुद्धा संपन्न होईल. त्यामुळे मनोज भगत आणि आदित्य पाटील तुम्हाला सुद्धा आपली सेना घेऊन 6:45 वाजेपर्यंत उद्या महेश स्पोर्ट्स शिलगरचं मैदान गाठायचं आहे. दुसऱ्या मॅचची मी सांगितली, दुसऱ्या मॅचसाठी ती मॅच चालू होईल 6:45 वाजता. 6:45 वाजता दुसरी मॅच चालू होईल असं मी म्हणालो होतो. सध्याच्या घडीला संघ मालक आमची अर्धीच वाक्य ऐकतात. आम्ही समजू शकतो वेळ रात्रीची आहे, परंतु मॅच मात्र कमाल. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो मैदानावर. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 12 नीडेड रिमेनिंग 6 असं इक्वेशन मॅच मध्ये. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज प्रीत म्हात्रे, मॅन फ्रॉम बामणडोंगरी, सोमनाथ शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र. मागचा सामनामध्ये त्यानं धाबा डिफेंड केल्या होत्या, परंतु थोडा घाम फुटला होता गोलंदाजीमध्ये. इकडे आता मात्र 12 धावा डिफेंड करायच्यात. संघ मालकांचे सुपुत्र आता मात्र सामना जिंकून देणार का? सोमनाथ शेठ म्हात्रेचे सुपुत्र प्रीत म्हात्रे आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉल 12. राकेश स्क्वेअर ऑफ द विकेट वळवला. हा फटका वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी होतोय, परंतु तोपर्यंत मात्र 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होती. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 53 या आकड्यावर. शेवटचे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावांची गरज आहे. 5-10चं समीकरण. एकतरी चुकीचा चेंडू पडला तर मात्र
वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरीला सुद्धा धोका होऊ शकतो, कारण हा सामना बॅलन्स आहे, अजूनही कोणी जिंकलेला नाहीये. चांगले बॅटर आताही खेळपट्टीवर आहेत. कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडू निघून गेला सर. विकेट किपरकडे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त रन, थोडासा रोहित पात्रे यष्टाच्या पाठीमागे नाराज आहे. पाच चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 रिक्वायर्ड, रिमेनिंग 5 इक्वेशन. एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट. अजूनही वरद एंटरप्राइजेसच्या बाजूने मात्र हा सामना फिरवू शकतो, आणि त्याचमुळे करतेल्या मॅच मध्ये मात्र चुरस निर्माण झाले. 5 बॉल 9. स्पीडअप करा प्लीज. 9 रिक्वायर्ड, रिमेनिंग 5 असं इक्वेशन आहे. मॅच मध्ये येऊन बसले. ओ यावेळेस मात्र बिग हिट. आकाशाला गवसणी घालणारा राकेश पाटीलचा तडाखा, हा बुलंदी षटकार. आवड मला चार चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. आता हा सामना वाचवणं मात्र कठीण झालंय. मी अगोदरच म्हणालो होतो, एक तरी चेंडू चुकीचा पडला, एक तरी मोठा फटका आला 12 मध्ये, तर मात्र हा सामना निसटण्याची भीती वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरीवर असेल. आता टेन्शन वाढले सोमनाथ शेठ म्हात्रे आणि भास्कर शेठ गरज यांचं. राकेश पाटील 2 सामने खेळला नव्हता, परंतु ही स्ट्रेंथ आहे या टीमची. रोहन कडू असेल किंवा राकेश पाटील असेल, एक खेळाडू जर चमकले तर हा संघ मात्र तुम्हाला फायनल पर्यंत सुद्धा पाहायला मिळू शकतो कदाचित. परंतु पाहूया सध्या स्थिती काय. 4 बॉल 3. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला बॉल खेळ खल्लास केलाय. वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी संघ स्पर्धेमधून बाहेर आणि सुपर 8 मध्ये दाखल झालाय. श्रीयांशान गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर. अभिनंदन मनोज नाईक, अभिनंदन निलेश भगत, अभिनंदन भानुदास म्हात्रे आणि टीम. यस डीजे.